नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024साठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? 4 पर्याय आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, धोंडो केशव कर्वे। ठीक आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी केली। भारत सरकारने त्यांना 1958मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले। तसेच धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना ही 1910 साली केली। ठीक आहे, वर्ष हे साल लक्षात ठेवायचं आहे। याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, धोंडो केशव कर्वे। ठीक आहे, तर बघा पुढील दुसरा प्रश्न, कापूस या पिकासाठी टिंब मृदा उपयुक्त असते किंवा ती माती जी आहे ती उपयुक्त असते? तर 4 पर्याय आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, रेगूर मृदा। ठीक आहे, कापूस या पिकासाठी रेगूर मृदा ही उपयुक्त असते किंवा ती माती उपयुक्त असते। महाराष्ट्रात एकूण 80% जास्त बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते। मृदेचे 5 प्रकार आढळतात: मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, चिकण मृदा। ठीक आहे, पुढील तिसरा प्रश्न, भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा टिंबची संख्या दर्शवितो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा। 4 पर्याय आहेत आणि याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, इलेक्ट्रॉन अधिक न्यूट्रॉन। ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनची संख्या दर्शवतो, त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? बघा, 4 जिल्हे दिलेले आहेत, याच्यामध्ये ज्या एका जिल्ह्यामधून तो जात नाही, बाकी 3 जिल्ह्यांमधून तो जातो। तर कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही आपल्याला बघायचं आहे। 4 पर्याय आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, चंद्रपूर। ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही। ठीक आहे, आणि पहिला टप्पा जो आहे तो नागपूर ते शिर्डी आहे, 530 किलोमीटरला जोडलेला। ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, चंद्रपूर। पुढील 5वा प्रश्न, भारतातील भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते किंवा भूदान चळवळीचे जनक कोण होते? 4 पर्याय आहेत आणि याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, विनोबा भावे। ठीक आहे, हे विनोबा भावे हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहेत। ही चळवळ 1951मध्ये तेलंगणा येथील पोचमपल्ली येथे सुरुवात झाली। ठीक आहे, त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, विदुषी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। बघा, 4 पर्याय आहेत आणि याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, विद्वान स्त्री। ठीक आहे, याचं योग्य अर्थ काय होईल? विद्वान स्त्री। पुढचा प्रश्न, हा प्रश्न 2023मध्ये विचारण्यात आलेला होता। बघा, मराठी वर्णमालेत एकूण टिंब वर्ण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 पर्याय आहेत आणि अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 52। ठीक आहे, मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत आणि मराठीमध्ये एकूण 12 स्वर आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली आहे? तर बघा, 4 ऑप्शन आहेत आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मुंबई इंडियन्स। ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? कधी काय होतं, विचारण्यात येतं की कोणत्या राज्यात झालं। ठीक आहे, पण आता प्रश्न काय आहे की कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यात झालं? तर बघा, 4 पर्याय आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नागपूर। ठीक आहे, तर बघा पुढील 9वा प्रश्न, वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? 4 पर्याय आहेत आणि अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आप्पासाहेब धर्माधिकारी। ठीक आहे, 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे। आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण देण्यात आलेलं आहे। तसेच या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम जी आहे ती एकूण 25 लाख रुपये झालेली आहे। ठीक आहे, त्यामुळं आपलं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, आप्पासाहेब धर्माधिकारी। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे।